मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी धडा 4 गोपाळचे शौर्य. लक्ष्मीकमल गेडाम. जन्म 1956. लेखिका, कवयित्री, कथाकथनकार. शिवा फेरी, दुरून डोंगर साजरे, पितरांचं पात्र, अडोसा हे कथासंग्रह, हृदय परिवर्तन, किशोरांची करामत हे बालसाहित्य, तुरुंगवाडा ही कादंबरी, आठवांचे झेले हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी दररोजच तिथे जातात. सहल काढणारे, ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमाळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. अरे, तो बघा वणवा, वणवा लागलाय वणवा, गाडीतील एक जण ओरडला. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला. गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे, 14 वर्षाचा गोपाळ ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू, शिक्षक दरडावून म्हणाले. पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे. त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली. गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. हे आग एकट्याकडून इजणार नाहीच हे मलेही माहीत आहे, पण म्हणून काय प्रयत्नच करावं नाही का काय? सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत आणि मायबापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो, शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले. 20 मिनिटांच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचे चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवीन ऊर्जा मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लई बेस झालं बापा, आग इजली. गडावरची तर कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो आणि आमच्यात कोणाला पत्ता बी लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत. हे सांगताना त्याला गहीवरून आले होते. खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे
तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते.